नमस्कार मित्रांनो, माझ्या या चॅनलवर मी तुमचं स्वागत करते। तर मी ब्लॉगला सुरुवात करते माझ्या मुलांच्या अभ्यासापासून। तर माझ्या मुलांनी मस्त असं शाळेतून आला होता 4 वाजता, तर त्याला भूक लागली होती, त्याच्यामुळे मग मी खिचडी बनवायला घेतली। तर तो आल्या आल्याच अभ्यास करायला घेतो आणि अभ्यास करतो। तर तो मला म्हटलं की मम्मी खिचडी बनव। नंतर मग मी खिचडी बनवायला घेतली। तर खिचडी बनवली मी खूप साधी सिंपल अशी खिचडी बनवण्याची रेसिपी तुम्हाला दाखवते, तर बघा। तर मी हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यानंतर एक टोमॅटो आणि कोथिंबीर सर्व बारीक चिरून घेतलं। खिचडीमध्ये टोमॅटो असला ना, खिचडी खूप छान आणि खूप चवदार लागते। तर मी सर्व हे साहित्य सर्व तयारी करून घेतली खिचडीची। तर खूप मस्त अशी साधी सिंपल खिचडी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर मी कशी खिचडी बनवते तर ते व्हिडिओ पूर्ण बघा। तर खिचडी म्हटलं ना, आपल्याला सोपाच पदार्थ वाटतो। सर्व महिलांना म्हणजे बायांना सर्वांना खिचडी हा विषय सोपा वाटतो आणि त्यांना खिचडी म्हटलं ना की खूप सोपी वाटते रेसिपी। तर कोणालाही खिचडी म्हटलं ना की स्वयंपाक ज्याला कंटाळा येतो करायचा ते खिचडीच करतात। तर मी कढईमध्ये एक पळी तेल घेतलं, तेल चांगलं तापवलं। तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी तडतडून घेतली। नंतर हिरवी मिरची, कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर टाकली। आता याला मी 2 मिनिटं मिक्स करून घेते। तर तेलामध्ये व्यवस्थित मिरच्या कोथिंबीर सर्व भाजून घ्यायचं। नंतर लसूणची पेस्ट आल्याची पेस्ट टाकली मी। आता याला व्यवस्थित 2 मिनिटं मिक्स करून घेते। नंतर याच्यामध्ये मी चिमूटभर हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेते। तर याला व्यवस्थित परतून घ्यायचं। नंतर मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकून दिला। आता याला व्यवस्थित 2 मिनिटं मिक्स करून घेते आणि मस्त असं 2 मिनिटंच भाजून घेते। नंतर मी तुरीचे काही सोले होते ते टाकून दिले। तर याला 2 मिनिटं असं मिक्स करून घ्यायचं। नंतर मी मसुराची डाळ आणि तांदूळ धुवून घेतले आणि आता कढईमध्ये मी टाकून घेते। आता याला व्यवस्थित 2 मिनिटं मिक्स करायचं आहे। आता खिचडी शिजण्यासाठी मी खिचडीमध्ये पाणी टाकून घेते। तर मस्त अशी खिचडी शिजून तयार होते, जास्त वेळ लागत नाही खिचडीला। तर सर्वांनाच खिचडी खूप आवडते। तर खिचडी तुपासोबत खूप छान लागते, लोणचं सोबत। तर बघा माझी खिचडी शिजून तयार आहे, खूप मस्त झाली आहे खिचडी। तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।